नमस्कार, मी ललित. टाइम टी महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. मोदींनी केली काँग्रेसच्या राजकीय उलाढाल्यांवर हल्ला. मुस्लिम आणि दलित समाजाचा सत्ताधाऱ्यांनी फक्त मतासाठी वापर केला. खासदार असदुद्दीन ओवैसी. सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची मोदी सरकारवर टीका. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. काल वाशिम येथील मंगळूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शशिकांत पेंढारकर यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशी येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री NT जोशी उच्च न्यायालय मुंबई यांच्या हस्ते करण्यात आलं. याचबरोबर वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. पाहत राहा टाइम टी महाराष्ट्र. मी फक्त निमित्त, मात्र विकासासाठी लढणार आपण सारेच. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रमेशप्पा थोरात यांनी आपल्या मतदारसंघात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी सभा घेतल्या. यावेळी त्यांनी जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित केलंय. दौंड तालुक्याचे अपक्ष विद्यमान आमदार रमेश थोरात यांनी आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी सभा घेऊन जनसामान्यांना मतदानासाठी संबोधित केलंय. यावेळी बोलताना त्यांनी दौंडसाठी 475 करोड रुपयाचा निधी विकास कामांसाठी वापरला असल्याचं सांगितलंय. तसंच कुरकुम मोरीसाठी लाखो रुपये निधी पालिकेकडे जमा केला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुस्लिम आणि दलित समाजाकडे सत्ताधारी पक्षांनी नेहमी मतांचा गठ्ठा म्हणून पाहिलं असल्याची टीका AIMIAचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काल सोलापुरातील होम मैदानावर झालेल्या प्रचार सभेत केलंय. यावेळी त्यांनी बोलताना मुस्लिम आणि दलित समाजाच्या लोकांचा सत्ताधाऱ्यांनी फक्त कामासाठी उपयोग केला असल्याचं स्पष्ट केलंय. हे दोन्ही समाज जर एकत्र आले तर क्रांती होऊ शकते असं देखील ते म्हटलेत. दलित आणि मुस्लिम समाज विखरलेला आहे, त्यांना एकत्र करण्याचा विडा MIMIM ने उचललेला असल्याचं सांगून ते म्हणाले. महाराष्ट्रात सिंचनावर 75,000 रुपये खर्च झाले. शेतीला सोडा, साधे प्यायला देखील पाणी मिळत नाही. हे पाणी कुठे गेले आणि खर्च कसा झाला याचं उत्तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना विचारण्याची वेळ आली आहे. धुळ्याच्या दंगलीत चौकशी करण्याचे धाडस कोणी करत नाही, पण महाराष्ट्रात आल्यानंतर नोटीस दिली जाते. ही दुर्दैवी बाब असल्याचं खासदार ओवैसी यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना खासदार ओवैसी और मेरे अजीज दोस्तों, बीजेपी शिवसेना अजीब है. 25 साल का हनीमून अचानक टूट गया. 25 साल हाथ मिला के चले. हेलो हेलो, हाय हाय, बाय बाय. 25 साल बड़े गाने गाए. हम साथ साथ हैं, हम मिलके भारत की खिदमत करेंगे, खुदा करेंगे. जैसा गुलाब जामुन सामने आया ने मैं खाता हूं तू खाता, मैं खाता हूं तू खाता. महाराष्ट्र क्या गुलाब जामुन है? ये 13 करोड़ की हिंदुस्तान की दूसरी बड़ी रियासत है. ये बच्चों का खेल नहीं है.
13 करोड़ हिंदुस्तान की दूसरी बड़ी रियासत का नाम महाराष्ट्र। 25 साल साथ रह के छोड़ दिए तो मालूम हुआ नरेंद्र मोदी वजीर आजम यही बोल रहे थे ना, सबका साथ सबका विकास। यही है, किसी का भी साथ नहीं, खाली मेरा विकास मेरा विकास मेरा विकास। विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका, नगरपालिका आमच्यासाठी टार्गेट नाहीत। मुस्लिम, दलित, धनगर, गरीब समाजाचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। समाजातील समस्या नष्ट करून देशाला मजबूत करायचं आहे, असं ओवैसी म्हणाले। और मेरे अजीज दोस्तों, बीजेपी शिवसेना अजीब है ये। 25 साल का हनीमून अचानक टूट गया। 25 साल हाथ मिला के चले, हेलो हेलो हाय हाय बाय बाय। 25 साल बड़े गाने गाए, हम साथ साथ हैं, हम मिलके भारत की खिदमत करेंगे। याचबरोबर वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। मी फक्त निमित्त, मात्र विकासासाठी लढणार आपण सारेच। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पिरिपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिवाजी इंगळे यांच्या पंजा या निशाणीसमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। आज सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या चरित्र पुस्तकाचं प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी मोदी सरकारवर अतिशय कडवट शब्दात टीका केली आहे। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तक प्रकाशनावेळी सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या। यावेळी बोलताना ते म्हणाले, यूपीए सरकारच्या वेळी महाराष्ट्रात काम करण्यात आम्ही हिरो आहोत, परंतु मार्केटिंग करण्यात आम्ही मागे राहिलो। मोदींनी पंतप्रधान होण्याआधी प्रत्येक सभेत कधीही असे म्हणाले नाहीत की सीमेवरती होणारी फायरिंग हे यूपीए सरकार कमजोर असल्याने होत आहे, याला यूपीए सरकार जबाबदार आहे, परंतु ते पंतप्रधान झाल्यापासून सीमावर्ती भागात फायरिंग सुरू आहे। पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री आझाद म्हणाले, 4 महिन्यात पंतप्रधान झाल्यापासून शाल इकडून तिकडे गेली आणि साडी तिकडून इकडे आली, तिकडून आबे आले आणि यांनी खाले। तुम्ही असे करत असाल तर पाकिस्तान तुम्हाला गंभीरपणे कसे घेणार? त्यांना हे माहीत झाले असावे की हे फक्त टीव्हीवर भोगतात, काही करू शकत नाहीत। अशात कडवट शब्दात त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। और आज तक मैंने भी नहीं सुना है कितने भी अच्छे संबंध पाकिस्तान और हिंदुस्तान के प्रधानमंत्री में हुए, लेकिन आपके तो अभी 4 महीने से जब से प्रधानमंत्री बने शाल इधर से जा रहा है, उधर से साड़ी आ रही है, अब आम आए, आम आ रहे हैं, आम आप खा रहे हैं, साड़ियां आप ले रहे हैं, शाल आप दे रहे हैं, तो वो पाकिस्तान आपको सीरियसली कहां लेंगे? उनको तो मालूम हो गया ये एक नया प्रधानमंत्री बन रहा है जो 24 घंटे खाली टेलीविजन पे बोलता है, बाकी इसके बस का कुछ नहीं। दौंड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पांडुरंग मेरगळ यांच्याशी विधानसभेवर संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने। यावेळी बोलताना ते म्हणाले, मी 1994च्या जुलै महिन्यामध्ये राजकारणामध्ये आलो। त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोरा खैरनार, अण्णासाहेब हजारे अशा प्रकारच्या तोफा आग ओकत होत्या। पवारांच्या विरोधात स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष उभा केला आणि त्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे 4 मुद्दे होते, रामाचं मंदिर, गायींची हत्या, 317वा कलम आणि समान नागरी कायदा, या विषयांना आकृष्ट होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1994च्या जुलै महिन्यामध्ये काम चालू केलं। त्यानंतरच्या कालावधीपासून ते आत्तापर्यंत मी प्रदीर्घ अशा प्रकारचा शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष उभा केलेला आहे।
नाही, भारतीय जनता पार्टीनं खरं तर नितीनजींनी मला सांगितलं होतं, मी ज्यावेळेस 29 तारखेला गडकरी वाड्यावरती त्यांचं सत्कार करायला गेलो होतो की पांडुरंग गेल्या 15 वर्षामध्ये तुला आमदार करायची माझी इच्छा असताना सुद्धा मला करता आलं नाही, पण यावेळेस तुला आमदार करायचंय. पण जागा वाटपाच्या एकंदरीतच शिवसेना भाजपची युती तुटली आणि जानकरांच्या बाल हट्टापुढं त्यांना या ठिकाणी इथली जागा गेली. जर ही जागा भाजपकडे असती तर निश्चितच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नितीनजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मिळाली असती. खरं तर हे माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन मला या दौंड तालुक्यातल्या मतदारांच्या पुढे जायचं होतं. पण आज दौंड तालुक्यातला जो मतदार आहे तो दुधाची तहान ताकावरती भागवतोय. पण मला प्रत्येक गावागावामध्ये प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद आहे. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यासाठी म्हणून आमची जरी मंडळी माझ्यासोबत नसली तरी सर्वसामान्य पार्टीचा आणि महायुतीचा मतदार माझ्याबरोबर आहे आणि या निवडणुकीमध्ये मी निश्चित निवडून येणार आहे, चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि 19 तारखेला संध्याकाळी मी विधानभवनाच्या दिशेने असणार आहे असा मला 100% विश्वास आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.